मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? तर आपली सकाळ झालेली आहे या सुंदरशा व्ह्यूसोबत. व्ह्यू बघा, खूपच सुंदर आहे मागे आणि हा ग्रीन लश आहे एकदम. तर आज आपली ट्रिप होती भेंडीवडी वॉटरफॉलला आणि आपल्यासोबत आहे आज हर्षल आणि आपली गाडी पण आहे तिथे, गाडी लावली आहे. तर हा व्ह्यू म्हणून थांबलो आहे आम्ही. तर आपल्याला वॉटरफॉल आज जायचं आहे. आज पाऊस तर सकाळी होता, आता तर नाही आहे, पण बघू वॉटरफॉलला पाणी राहील नाही राहील. खूपच सुंदर वॉटरफॉल आहे तो. मी 2-3 वेळा गेलो आहे, पण शूट वगैरे तिथे काही केलं नाही. तर आज आपण शूटच्या याने तिथे जाऊया आणि तुम्हाला सगळं दाखवूया. तर आता सध्या आपण आहे कान्हे गावामध्ये. तर कान्हे गावासाठी आपल्याला लोणावळ्या साईडनी जो ओल्ड हायवे येतो, त्या ओल्ड हायवेनी आपल्याला कान्हे गावाजवळ यायचं आहे आणि तिथून राईट टर्न घ्यायचं आहे. किगा एक्स्ट्रीम किंवा कान्हे फाटावरून पण घेऊ शकतो. जर तुम्ही माझा तेलनी वॉटरफॉलचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये किगा एक्स्ट्रीमपासून जो टर्न येतो तो मी सांगितला आहे आणि तोच टर्न आहे भेंडीवडी वॉटरफॉलसाठी. फक्त तेलनी वॉटरफॉलसाठी तुम्हाला समोरून राईट टर्न घ्यावं लागेल आणि भेंडीवडी वॉटरफॉलसाठी तुम्हाला स्ट्रेट जावं लागेल. तर हे मी समोर सांगेलच. तर आता या व्ह्यूचा तुम्ही आनंद घ्या. सिनेमॅटिक शॉट काढतोय, खूपच सुंदर व्ह्यू आहे आणि आज क्लिअर वातावरण आहे. सो पहाड आणि ढग यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघूया आपली ट्रिप कशी होते आणि वॉटरफॉलला पाणी आहे नाही आहे ते आता गेल्यावरच माहीत पडेल आपल्याला. तर चला निघूया. आपण सध्या टाकवे गाव हे क्रॉस केलं आहे. जर तुम्ही माझा तेलनी वॉटरफॉलचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात असेल, आपण टाकवे गावमधून हा राईट टर्न घेतला होता आणि हा सरळ रोड जातो आपला तेलनी वॉटरफॉलला. पण आपल्याला भेंडीवडी वॉटरफॉल जाण्यासाठी सरळ जावं लागेल विदाऊट राईट टर्न घेता. इकडून आल्यावरती हा राईट टर्न न घेता आपल्याला असं सरळ इकडे निघावं लागेल. हा जातो भेंडी वॉटरफॉल आणि इथून भेंडी वॉटरफॉल जवळपास 30 किलोमीटर आहे. तर रस्ता सुंदर आहे, नेचर खूप छान आहे आणि आज क्लिअर वातावरण आहे, त्यामुळे ढग आणि जमिनीचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे. ढग खूप छान दिसत आहेत आज, पूर्ण ग्रीनलश लुक येतं आहे आज क्लिअर असल्यामुळे आणि व्ह्यू पण खूप छान दिसतोय. हर्षल सोबत आहे. तर आता आपण सरळ जाऊन भेंडी वॉटरफॉल जाऊया. तर आम्ही भेंडीवडी जाताना अजून एक वॉटरफॉल जवळ थांबलो आहे, तो म्हणजे ट्विन्स वॉटरफॉल. हा फेमस आहे इथला वॉटरफॉल, कारण हा पहिले भेंडीवडीच्या पहिले लागतो. तर आम्ही इथे थांबलो आहे. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, दोन ट्विन्स वॉटरफॉल आहे. खूपच सुंदर सुंदर दृश्य आहे, तुम्हाला दाखवतो. माझ्या मागे बघा. आणि हा सेफ आहे भेंडी वॉटरफॉल सारखाच हा सेफ वॉटरफॉल आहे, त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे. तर इथे स्पेस आहे थांबायसाठी आणि वॉटरफॉलचा फोर्स एवढा नाही आहे, त्यामुळे आम्ही जवळ जाऊ शकलो वॉटरफॉलच्या. तर आता इथे एन्जॉय करतो, इथे थोडेफार सिनेमॅटिक शॉट काढतो, त्यानंतर आम्ही निघू भेंडीवडी वॉटरफॉलसाठी. तर बघा, खूपच सुंदर वाटतं इथे.
दरेकर वॉटरफॉल कोणता आहे? दरेकर धबधबा पुढे गेल्यावर ना टेम्पो आहे त्याच्या आतमध्ये जायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे ट्विन्स वॉटरफॉल जवळून आणि एक चांगली गोष्ट झाली आहे आमच्यासोबत. मेन म्हणजे आम्ही ट्विन्स वॉटरफॉल जवळ असताना एक काका आले तिथेच वॉटरफॉल जवळ एन्जॉय करायला. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की इथे पण एक दरेकर म्हणून वॉटरफॉल आहे. मला पण माहिती नव्हतं वॉटरफॉल असा कोणता आहे म्हणून. ते आधी त्या वॉटरफॉलजवळ आले होते तर त्यांनी मला व्हिडिओज आणि फोटो दाखवले. मला एवढा आवडला तो वॉटरफॉल की म्हटलं यार या वॉटरफॉलवरती पण जाऊया आपण. तर आम्ही आता त्या वॉटरफॉलवरती आलो आहे. आम्हाला प्लेस माहिती नव्हतं तर आम्ही इथल्या गावकऱ्यांना किंवा जे इथले प्रॉपर आहेत त्यांना विचारत इथे आलो आहे. तर आम्ही दोघं इथे आलो आहे. रोडवरतीच आहे पण मी पण ही प्लेस पहिल्यांदा बघतो आहे आणि यांनी चांगला छान रोड केला आहे. आधी हा रोड नव्हता तर हा रोड केला आहे आणि इथे आम्ही आलो आहे आता वॉटरफॉलजवळ. तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल हा वॉटरफॉल आहे. आता छान दिसतोय, वाईब वेगळीच आली त्या वॉटरफॉलला बघून. तर आम्ही हा पण वॉटरफॉल करतो आहे. तर आज आम्ही टोटल 3 वॉटरफॉल करणार आहेत. एक झालेला आहे, एक हा आणि एक भिंडीवडी वॉटरफॉल. गहू भात पेरलेला आहे. तर खूपच सुंदर दिसत आहेत. हर्षद, कसं वाटतंय? अरे खूप भारी वाटतंय. मुंबईच्या वातावरणाने नुसतं थकवून टाकलेलं होतं मला. आता इथे आलो ना एकदम फ्रेश. वा, काय वाटतंय वातावरण आता त्याला. काय वातावरण, काय हवा आणि काय आता waterfall. लास्ट टाइम त्याला व्ह्यू पॉईंटवरती नेलं होतं. बहुतेक आपण कातलदार गेलो होतो ना. कातलदारच्या व्ह्यू पॉईंटवरती नेलं होतं. वॉटरफॉल जवळ नेलं नव्हतं. एका वॉटरफॉल थोडा छोटा होता पण तिथे आम्ही एन्जॉय केला होता. पण आता प्रॉपर 3 वॉटरफॉल जवळ त्याला व्हिजिट देतोय. तर ही छान वाटतंय त्याला. छान वाटणारच, एवढी मोठी ग्रीनरी आणि 3 वॉटरफॉल कोणाला पाहावंसं वाटणार नाही. ₹50 फी देऊन आम्ही इथे पोहोचत आहोत. खूप चिखल आहे इथे, पाय पार घसरत आहेत. आणि तुम्हाला आता आवाज येत असेल वॉटरफॉलचा. वॉटरफॉल तिथे आहे, जस्ट जवळच आहे. 1 मिनिटात पोहोचतोच आम्ही तिथे. लेट्स गो गाईज. यो, पूर्ण असं मेघालयासारखी फील येत आहे. कारण मेघालयामध्ये असे स्ट्रेट वॉटरफॉल असतात पण हा पण खतरनाक वॉटरफॉल आहे. वाव, अरे विकास, सही वॉटरफॉल आहे. पोचलोय आम्ही वॉटरफॉलवर. वाव, सुंदर वॉटरफॉल. एक सारखा खालून वर पूर्ण एकसारखा पडतोय. वाव.
तर अशा सुंदर वॉटरफॉलला आम्ही भेट दिलेली आहे. तुम्ही इथून पण बघू शकता, मागे तो वॉटरफॉल आहे आणि खूपच सुंदर आहे, सेफ आहे. तर मला असं वाटलं की जेवढे पण आपण वॉटरफॉल पाहावेत आणि जेवढं पण नेचर पाहावं तेवढं मनाला भावून जातं आणि मन भरत नाही, असं असतं. खूपच छान वाटलं आहे. तर आता आम्ही निघतोय हर्षल आणि मंडळी, आम्ही जाऊया आता भेंडीवडी वॉटरफॉलकडे. भेंडीवडी वॉटरफॉलकडे आम्ही प्रस्थान करतोय आता. तर आता जाऊया. आम्हाला वेळ झाला आहे. आमचं ठरलं होतं की डायरेक्ट भेंडीवडीला भेट द्यावी, पण आता मधामधात जसं जसं मिळत चालले तसं आता हा आपला सेकंड वॉटरफॉल झालेला आहे. आपण व्हिजिट केलेली आहे, छान आहे. तुम्ही पण व्हिजिट करा कधी. आता थर्ड वॉटरफॉल जातो आहे, तो म्हणजे भेंडीवडी. आणि रोड तर खूपच सुंदर आहे. ते म्हणतात ना की मंजिल का तो पता नहीं पर रास्तों पे चल के मज़ा तो आ ही जाता है. तर असं आमचं झालेलं आहे. मंजिल पण छान होत्या, रस्ता तर खूपच सुंदर आहे. म्हणजे यायची इच्छा नव्हती आज, तुम्हाला खरं सांगायचं तर, बट आम्ही उठलो सकाळी 6ला आणि निघालो. तर असं वाटतं आहे की बरं झालं निघालो आहे. न्यू थिंग आणि न्यू प्लेस एक्सप्लोर करायला मिळाल्या. तर चला भेंडीवडी जाऊया. तर गाईज, पोहोचत आहोत आता भेंडीवाडी वॉटरफॉलकडेच. पूर्ण फॉगच फॉग आहे, जिकडे तिकडे फॉग फॉग आणि फॉग सोबत ऊन पण पडत आहे. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आहे भेंडीवडी वॉटरफॉल. तर इथे 3 वॉटरफॉल आहे मेन. हा भेंडीवडी माझ्या मागे जो आहे, याचे नाव मला माहिती नाही. इथे 2 वॉटरफॉल एकत्र येतात आणि एक वॉटरफॉल बनतो. व्ह्यू खूप छान आहे. ड्रोनने जर आपला जो ड्रोन असता आपण शूट केला असता तर खूपच छान दिसला असता. आणि तिथे एक वॉटरफॉल आहे, खूपच सुंदर आहे. आणि येताना आम्ही एका लेकवरती थांबलो, लेकवरती. आणि येताना तर एवढा फॉग होता की खूपच, म्हणजे रोड खूपच छान दिसत होता. तर आता फायनली भेंडीवडी आलो आहे. आपल्याला तुम्हाला आवाज येत असेल वॉटरफॉलचा. तर माझ्या मागे बघू इच्छिता तुम्ही भेंडीवडी वॉटरफॉल आपण पोहोचलो आहे. आताच थोड्या वेळाआधी पाऊस येऊन गेला, त्यामुळे वॉटरफॉलचा जो वेग आहे तो वाढला आहे. तर कसा वाटला वॉटरफॉल? एकदम बढिया. बघा किती फास्ट व्ह्यू आहे, एकदम उंच वॉटरफॉल, सगळ्यात उंच वॉटरफॉल. तर हा आमचा लास्ट पॉईंट आहे. तर खूप छान वॉटरफॉल आहे हा. मी आता सिनेमॅटिक व्हिडिओ टाकतोच, तर तुम्ही एन्जॉय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बाकीचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. चलो.